लहानपणापासून माझ्या रक्तात नाद आहे ना. माझा पूर्ण जर आयुष्याचा जर कुठला तरी एक आवडती गोष्ट असणार ना, आवडता खेळ असणार तर हा शर्यतीचा छंद आहे. मथुरवर माझा खूप जीव आहे, खूप प्रेम आहे. त्याच्या हरण्यामध्ये पण मी खुश असतो ना, जितण्यामध्ये बी खुश, की त्याने दिलेला जो प्रेम आहे, त्याने दिलेली जी माया आहे ती मी कधी विसरू शकत नाही. की आज तुमच्या माध्यमातून आम्ही जगभरात प्रसिद्ध होतोय, तर सगळ्यात आधी तर तुमचे आमच्यावर उपकार आहेत ना. तुम्हाला म्हणजे खूप साऱ्या मी या चॅनल जेवढे पण चॅनल आहेत सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. स्टेटमेंट काय होते, जेवढा मोठा यूट्यूबर्स असणार, ज्याचे सबस्क्राईब जास्त असणार त्याला ट्रोल केला जातो. कधी कधी गोष्ट नाही दाखवत, हीच गोष्ट नाही दाखवत, हीच गोष्ट नाही दाखवत. अरे मित्रांनो, परिस्थिती अशी असते का एखाद्या छोट्या गोष्टीमुळे म्हणजे बक्षीस प्रत्येकाला भेटले पाहिजे, म्हणजे कोणी नाराज नाही झाला पाहिजे. असं मैदान येणाऱ्या काळामध्ये नक्कीच मी करेल. आणि जर मी एखादा शब्द देतो, करोडो फॅन्स आहेत मथुर आणि आपल्या सप्त हिंद केसरी बकासूरचे, दोघं आम्हाला कधी एकत्र पळताना दिसतील. तुम्ही बोलणार तेव्हा चालतंय, ठीक आहे. मित्रांनो, आपण आहोत केवळच्या मैदानामध्ये आणि या ठिकाणी आपल्याला भेटलेले आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक राहुलभाई पाटील आडवली कल्याण. आणि तब्बल 2 महिन्याच्या विश्रांतीनंतर भाऊ तुम्ही आज मैदानामध्ये आलाय, काय सांगाल? पुढे आज 2 महिन्यानंतर मी या आपल्या मातीच्या शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याच्या खेळामध्ये आज उतरलेलो आहे. कारण की खूप आनंद वाटतो आहे, कारण की लहानपणी नांगरसुद्धा चालवलेला आहे, बैलगाडीसुद्धा चालवलेली आहे, शेतीसुद्धा केलेली आहे ना. हे लहानपणापासून माझ्या रक्तात नाद आहे ना. माझा पूर्ण जर आयुष्याचा जर कुठला तरी एक आवडती गोष्ट असणार ना, आवडता खेळ असणार तर हा शर्यतीचा छंद आहे. आणि मथुरवर माझा खूप जीव आहे, खूप प्रेम आहे. त्याच्या हरण्यामध्ये पण मी खुश असतो ना, जितण्यामध्ये बी खुश असतो. कारण की त्याने दिलेला जो प्रेम आहे, त्याने दिलेली जी माया आहे ती मी कधी विसरू शकत नाही. कारण की एक माझ्या फॅमिलीचा सदस्य आहे. माझ्या दोन्ही मुलांसारखाच मी मथुरला समजतो, माझ्या आईवडिलांसारखा, माझ्या वाईफ सगळ्यांची दर्जा त्याला दिलेली आहे. म्हणून मी खूप खुश असतो ना जेव्हा जेव्हा शर्यतीमध्ये येतो. आज आलो आहे मी 2 महिन्यानंतर. आज पूर्णपणे शर्यतीचा पूर्णपणे आनंद लुटूनच जाणार मी. आणि प्रत्येकासोबत फोटो काढेल, प्रत्येकाला फोटो काढण्यासाठी टायमिंग देईल आणि सगळ्यांचा प्रेम घेऊनच आज जाणार आहे मी घरी. विषय असतो, मी सुद्धा कधी कधी घरचे मला म्हणतात हे काम कर, आजच्या दिवस नको जाऊ, तरी राहत नाही. ते काम कसं तरी आटपून मैदानावर लागतो, कारण की हा नाद लागला की लागलाच. आगामी काळामध्ये अखिल भारतीय बैलगाडी संघटनेची एक बैठक होती आणि संघटना सक्रिय होती. तर कशा पद्धतीने संघटनेची ध्येय धोरणं असावीत, एक बैलगाडी मालक म्हणून तुम्हाला काय वाटतंय? खाली एवढंच त्यांच्याकडून अपेक्षा आहे की गरिबाला न्याय द्या. म्हणजे अपेक्षा तर तुमच्याकडनं खूप साऱ्या आहेत, पण एक सच्चा बैलगाडा मालक म्हणून तुम्हाला एक मी आपल्या जी टीम आहे आज अखिल भारतीय बैलगाडा संघटना आहे, प्रत्येकाला मी हात जोडून तुम्हाला सांगतो, सगळे वरिष्ठ आहेत, ज्येष्ठ आहेत, प्रत्येकाचा मी आदर करतो. न्याय एक बाजून नका देऊ, न्याय दोन्ही बाजून द्या. न्यायाचे 2 नाणे आहेत, एक छापा आणि काटा. तर दोघांना व्यवस्थितपणे एक साईडचं कुठंतरी न्याय नका करू, हीच अपेक्षा करणार. आणि शर्यती क्षेत्रामध्ये जिथे जिथे कोणी चुकत असेल, काय असेल, तर तुमचा निर्णय अन्यायाविरुद्ध ठाम ठेवा. कोणत्याही प्रकारचा वशिला आणि कोणत्याही प्रकारचा मोठा व्यक्ती असेल म्हणून त्याला माफ करायचं असलं काही प्रकार करू नका. कारण की आज पूर्ण महाराष्ट्र, पूर्ण जगभर तुमच्यावर अवलंबून आहोत आम्ही, प्रत्येक गाडा मालक, का तुमच्याकडनं आम्हाला न्याय भेटेल आणि तुमच्याकडनं काहीतरी शर्यती क्षेत्राला योगदान भेटेल. तर दादा, आता खूप सारे आपले ज्येष्ठ आहेत, वरिष्ठ नागरिक आहेत ना, आपण सगळ्यांना मानतो आणि प्रेमसुद्धा देतो. घाटावर तर जेवढे प्रत्येक गाडा मालक आहेत, माझा प्रत्येकावर तेवढंच प्रेम आहे. आणि माझी तर याच्या आधी कोणाशीच ओळख नव्हती. आज विजय अण्णा झाले मेडिकलवाले, त्याच्यानंतर पुसेगावचे, त्याच्यानंतर शेवाळे आबा झाले, त्याच्यानंतर आपले सुंदरवाले मांगडे तात्या झाले, याच्यानंतर विलास पैलवान झाले, अजून पैलवान दत्ताभाऊ गायकवाड, तर ते दादासुद्धा झाले. म्हणजे प्रत्येकाचा प्रेम आहे. आणि सगळे आपण जेवढे गाडा मालक आहेत, शर्यती शौकिंग आहेत, जेवढे गोरगरीब बैलगाडा मालक प्रत्येक असतील ना, प्रत्येकामध्ये ज्यादा पळेल त्याच्यामध्ये माझीसुद्धा भरपूर इच्छा आहे
का गोरगरीब गाडा मालकाचा नंदी खूप पुढे गेला पाहिजे आणि मथुरमध्ये पळून त्याची भरारी मथुरच्या दर्जाच्यापेक्षा जास्त जावं हीच मी प्रार्थना करतो महादेवाला. काल गुलाल झाला, आज सुद्धा 100% गुलाल होणार आहे, त्याच्याविषयी काय सांग? 1001% गुलाल आहे. हा होणार की काय सांगाल? बघा आता ते नंदीच्या आपल्या पळण्यावर आहे. दोन्ही नंदी महाराष्ट्राचे लाडके आहेत. लखन आणि मथुर ही गाडी प्रत्येक वेळा पळताना बघायची होती, हिचा स्पीड कसा लागेल काय लागेल. तर नक्कीच सगळ्यांच्या मायबाप जनतेच्या आशीर्वादाने आज चांगल्यापैकी म्हणजे पळ दाखवणार ही गाडी. म्हणजे एखादा आपला आठवण असते मोठा लक्षात बघताना जे जुने जाणते जे गाडा मालक आहेत, तर अशी अपेक्षा आहे मला मथुरकडनं काही दाखवली पाहिजे. मथुर सकाळपासून मुंबईतनं भरपूर फोन आले, आमचा मथुर कुठपर्यंत आला, कुठं आहे कसं आहे, आणि आज तुम्ही एवढा वेळ देत आहे, तब्बल 2 महिन्यानंतर आलाय. हे सगळे चिलीपिली गँग असेल, मोठे बैलगाडी मालक असतील किंवा सगळे जे शेतकरी आहेत आजूबाजूच्या परिसरातले कराड भागातले, हे आवर्जून तुम्हाला भेटायला येतात. एका सेल्फीसाठी एवढी मोठी गर्दी होते, काय कसं वाटतं तुम्हाला? खूप चांगलं फील होतं आणि खूप आनंद वाटतं. प्रत्येक गाडा मालक, प्रत्येक आता हे छोटे पुढारी असतील आपले, छोटे गाडा मालक असतील, हे विचार करतात आज राहुल पाटलांना भेटेल मी, आज मथुरला भेटेल, आज मी कोणती टी शर्ट घातली पाहिजे, कोणता शर्ट घातला पाहिजे, मग कोणता टावेल टाकला पाहिजे, कसा गेलो पाहिजे, कसा पडायला पाहिजे. फक्त एक फोटोसाठी ना. माझ्यासोबत 500 ते 5000 लोक फोटो काढतात, बरोबर आहे, पण त्यांच्यासोबत फक्त राहुल पाटील एकटाच फोटो काढतो ना. मग मी प्रामाणिकपणे त्यांच्यासोबत उभं राहायला पाहिजे ना. मी जसा आधी होतो, आताही राहील, याच्या पुढेही राहील, सदैव तुमच्यासोबत आणि तुमच्यासाठीच राहील. जसा मथुरने जगभरात प्रेम दिलं आहे आणि तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद, कोणाचा तरी आशीर्वाद असल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. तर तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद, याच आशीर्वादाने ना, याच आनंदापोटी मला खूप म्हणजे असं फील होतं का आपण चला प्राऊड होतं का यांच्यामुळे आपण आज इथे आहोत. दादा आता पाहायला गेलं तर आता बऱ्याच ठिकाणी आता पावसामुळे आता मैदान होणार नाही आहेत. म्हणजे आता अवकाळी सुरू आहे, वातावरण तुम्ही पाहताय मोठ्या प्रमाणावरती गरमीचं आहे. आणि आता नियोजन कसं असेल, मथुर घाटावरतीच थांबेल का खाली आता बिंदोड? घरी 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 कारण की बिंदोडचे 4-5 मैदानं राहिल्यात. मग ते लास्ट आता मिलिंद शेठ पाटील आहेत, आमचे मित्र आहेत, त्यांच्याशी भुंगा आहे त्यांचा वासरू, त्याची आणि मथुरची मोठ्या रकमेवर शर्यत जमलेली आहे. मोठ्या रकमेवर हां ना. त्याच्यामध्ये ही शर्यत आमची मैत्रीपूर्वक आहे ना. ते शर्यतीमध्ये मी असो नसो तरी यूट्यूबच्या माध्यमातून मिलिंद शेठला एक मी गाडा मालक म्हणून एक सांगू इच्छितो का ही शर्यत एकदम मैत्रीपूर्वक झाली पाहिजे आणि तुम्ही स्वतः गाडी खाई सोडण्यासाठी जावा आणि दोघांच्या गाड्या समान सोडा, पट्टीवरनं सोडा, कोणत्याही प्रकारचा कालबोट लागला नाही पाहिजे हीच अपेक्षा करतो मी. मैत्रीण किती तारखेच्या दरम्यान होईल ती? ही 2 तारखेला बहुतेक शर्यत होईल आपली. बरं, आता काय होतंय घाटावरती पाहायला गेलं तर काय होतंय, मुलाखती कुठंतरी एक स्टेटमेंट वगैरे दिलं जात आहे आणि त्या स्टेटमेंट दिल्यानंतर मोठ्या प्रमाणावरती त्यातनं थोडंसं वादंग निर्माण होत आहेत, त्याच्याविषयी काय सांगाल? एक मला तर एकच यूट्यूबर जेवढे माझे बांधव आहेत त्या बांधवांना हात जोडून विनंती करतो, मी सगळे दुःख झेललेले, सगळं काय बघितलेलं आहे. तुमच्या चॅनलच्या माध्यमातून चांगल्या गोष्टी दाखवा, वाईट गोष्टी डिलीट मारून टाका. भले समोरच्याला मी किती ॲग्रेसिव्ह असेल काय असेल, मला राग आला तरी चालेल, पण याचा जो आशीर्वाद आहे या कोणाची तरी भांडणं थांबवण्यासाठी, या वाईटपणा होण्यासाठी तुमचं खूप सारं योगदान असेल ना, तुम्हाला आशीर्वाद लागेल. आज मथुर आणि बकासूर हे दोन्ही नंदी एकत्र आणण्यासाठी सँडी भाऊनी किती मदत केली, बरोबर, किती मध्यस्थी केली. मी त्यांच्या एक शब्दाला बोललो, सँडी भाऊ तुम्ही बोलणार तसं, कारण की आज त्याला पण आपण खूप एकदम आपण घरच्यासारखंच त्यांना समजतो. एक यूट्यूबर म्हणून या नजरेने नाही बघत आपण, कारण की आज तुमच्या माध्यमातून आम्ही जगभरात प्रसिद्ध होतोय. तर सगळ्यात आधी तर तुमचे आमच्यावर उपकार आहेत ना. तुम्हाला म्हणजे खूप साऱ्या मी या चॅनल जेवढे पण चॅनल आहेत सगळ्यांना मी शुभेच्छा देतो का चांगल्या गोष्टी दाखवा, बाकीच्या गोष्टी. कारण की त्याचबरोबर आज स्टेटमेंट काय होते, जेवढा मोठा यूट्यूबर्स असणार, ज्याचे सबस्क्राईब जास्त असणार त्याला ट्रोल केला जातो कधी कधी, तू ही बाकीची गोष्ट नाही दाखवत, हीच गोष्ट नाही दाखवत, तीच गोष्ट नाही दाखवत. अरे मित्रांनो, परिस्थिती अशी असते
का एखाद्या छोट्या गोष्टीमुळे कुठला वाईटपणा टाकला तर याच्यामध्ये खूप वेगळी परिस्थिती होईल आणि तुम्ही घरी बसणार, डोके दुसऱ्याचे फोडणार, एक आत्म्या जाईल, एक हॉस्पिटलला जाईल. बरोबर. मग तुम्ही लोक काय करणार? फक्त घरी बसून तुम्ही शिव्या घालणार, हे करणार ते करणार. तर आपल्याला काय गलिच्छ प्रकार करू नका. प्रत्येकाला मी सांगू इच्छितो का प्रत्येकाला प्रेम द्या आणि या क्षेत्राला वाव कसा भेटेल त्यासाठी प्रत्येकाने मेहनत करा आणि चांगल्या रीतीने योगदान द्या. जाता आता भाई 1-2 प्रश्न महत्त्वाचे प्रश्न आहे. आम्ही तुम्हाला गाडा मालक म्हणून पाहतोय आणि पाहणार आहोत कायमच असे. आयोजक म्हणून घाटावरती एखादं मोठं ओपनचं मैदान तुमच्या वतीने घेण्यात येईल का? मी मैदान जेव्हा पण घेईल तेव्हा फक्त मथुरच्या नावाने घेईल आणि मथुरने जेवढे हिंदकेसरी मैदान प्राप्त केलेले आहेत त्याचा दर्जा त्या मैदानाला देईल. आणि नक्कीच का मैदान एकदम प्रत्येक गोष्टीचा म्हणजे प्रत्येक गाडा मालकाला चांगल्यापैकी प्राधान्य भेटेल या रीतीने आयोजक बनणार. आणि म्हणजे प्रत्येकाला गट म्हणजे चांगल्या पैकी म्हणजे बक्षीसं प्रत्येकाला भेटले पाहिजेत, म्हणजे कोणी नाराज नाही झाला पाहिजे असं मैदान येणाऱ्या काळामध्ये नक्कीच मी करेल. आणि जर मी एखादा शब्द देतो तर एक तरी मैदान, भले आयुष्यभर मी करेल नाही करेल, पण एक तरी मैदान मोठा करणार मी मथुरच्या नावाने. तर आता त्याच्याच जोडीला एक जाता आता शेवटचा प्रश्न आहे. लाखो करोडो फॅन्स आहेत मथुर आणि आपल्या सप्त हिंद केसरी बकासूरचे. दोघं आम्हाला कधी एकत्र पळताना दिसतील? तुम्ही बोलणार तेव्हा चालतंय, ठीक आहे, करून येऊ. ठरवा युट्यूबरांनी, करून येऊ. आपल्या मायबाप जनतेने ठरवा. माझी तयारी आहे, कधी आणायचा, कुठे आणायचा मथुरला, मी घेऊन येतो स्वतः. चालतंय, करा, करतो आम्ही. तरी बी माझे शुभम गौरव घेऊन येईल, वैभव घेऊन येईल, समीर भैया घेऊन येतील, सगळी टीम येईल घेऊन.